नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पडकोन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी आहे कासारडे बंडवाडी येथे आणि कासारडे बंडवाडी या ठिकाणी मागील 3 दिवस या ठिकाणी क्रिकेटचे सामने चालू आहेत आणि आता मागे जो आवाज येतो तो क्रिकेट सामन्याचाच आहे. तर आज आहे 3रा दिवस आणि आता आपण पाहणार आहोत इथला फायनलचा सामना. कारण 3 दिवस ज्या मॅचेस झाले त्याची फायनल आता चालू आहे, हे चालू होईल थोड्या वेळात. तर आपण त्या फायनलचा आनंद घेऊया. आपण पाहूया क्रिकेट, कोकणातील क्रिकेटचा आनंद घेऊया. चला मग जाऊया. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. आपण सेमीफायनल बघतोय. हॅट्रिक वरती आहे विकास कदम ऑन हॅट्रिक. हॅट्रिक केली तर विकास कदमला 1000 रुपये पिंटू बांबुरे आणि सनी पाताडे यांच्याकडून आणि महेश पाताडे मया पाताडे यांच्याकडून देखील 500 रुपये. 4 चेंडूंचा खेळ ऑस्ट्रेलियन स्टाइलने क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. प्रेशर वाली मैच आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू सोळंपूलचा फटका निखिल प्रकारच्या बॅट मधून पहिली धाव तर वेगाने बनवले. दुसरी धाव निघेल का आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पळून पूर्ण केली जाते. आता मात्र चेंडूंचा खेळ बाकी आहे. बरोबर सुटला तर सुपर ओव्हरचा सामना होईल. मात्र सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. विद्या नकाशे आप क्या चाहते हो? सुपर ओव्हरचा सामना झाला तर विद्या नकाशे यांच्याकडून दोन्ही संघांना 2-2 हजार रुपये. विद्याधर नकाशे यांची इच्छा आहे की सामना सुपर ओव्हरचा व्हावा, मात्र माझी इच्छा काही वेगळी आहे. हा सामना सुपर ओव्हरचा व्हावा आणि सुपर ओव्हरचा सामना ही टाय व्हावा आणि बॉल आउट व्हावं, बॉल आउट ही टाय व्हावं आणि त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि ती नाणेफेक अशी पडावी की नाणेफेक उभी पडावी आणि दोन्ही संघ सामना जिंकावेत अशी माझी इच्छा आहे. 3 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. षटकार मारला तर 2000 रुपये. षटकार मारून सामना संपवला तर निखिल परकर किंवा त्याच्या संघ साथीदाराला 2000 रुपयांचं पारितोषिक. पिंटू भांबुरे आणि सनी पाताडे यांच्याकडून विकास कदमचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू 3 धावा. खोलटप्प्याचा चेंडू पहिली धाव. चेंडू खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग आपल्या होते. सन्माननीय नाणेफेकीचा कोण कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय? सिद्धेश्वर दारोम साहेब. प्रगतीवक साटमाडी बनाम सिद्धेश्वर दारोम असा अंतिम सामना ग्रँड फिनाले या स्पर्धेनिमित्त आपल्याला प्रगती युवक साटमाडी संघ सामन्याची नाणेफेक जिंकतोय. जो सामना अंतिम सामना ग्रँड फिनाले यासाठी तळेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या सिद्धेश्वर दारुण संघाला देण्यात येत आहे. सन्माननीय संतोष तळेकर व सन्माननीय प्रयाग तळेकर आपण इथे मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला घेऊन जा. सिद्धेश्वर दारुण संघनायक आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. मी विनंती करतो. सुंदर असं ग्राउंड आहे ठिकाणी, मस्त माहोल आहे. प्रनिल शेट्टे आपल्या शुभ असते हे पारितोषिक द्या. सन्माननीय प्रनिल शेट्टे बनाम त्यांच्या विरोधात अंतिम सामन्यामध्ये गाठ पडते आहे. ती सिद्धेश्वर दारुम असा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. सामना फक्त 4 षटकांचा राहील याची नोंद. स्वागत आहे. जाऊया अंतिम सामन्याकडे. याच्यासाठी केला होता याची डोळा जो क्षण या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मात्र आपल्या भेटीसाठी येतोय. अंतिम सामना ग्रँड फिनाले बंडवाडी चषकावर निष्कृपा उत्कृष्ट मंडळ कासारडे बंडवाडी आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा सन 2022 चा हा दैदिप्यमान सोहळा पर्व 32वे व या पर्व 32व्या पर्वातील हा अंतिम सामना. प्रथम पारितोषिक आहे ते रोख रुपये 25,022 व आकर्षक चषक. सन्माननीय पुरस्कृत सन्माननीय आमचे या गावचे माजी सरपंच संतोष पारकर यांच्याकडून पुरस्कृत व आकर्षक चषक पुरस्कर्ते सन्माननीय आमचे प्रसाद शांताराम जाधव यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 15,022 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक उपांत्य फेरीतील पराभूत संघास प्रत्येकी 2,500
अशी पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक अंतिम सामना सामनावीर मालिकावीर यांच्यासाठी आकर्षक बॅट पुरस्कर्ते व जर्सी ठेवण्यात आलेले आहेत ते पुरस्कर्ते आहेत आमचे सन्माननीय वैभव मुद्राळे यांच्याकडून आकर्षक बॅट व जर्सी पुरस्कृत करण्यात आले आहेत या सर्व देणगीदारांचं व ज्यांनी आम्हाला ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केला त्या सर्व मदतगारांचं मला एक सुसज्ज मैदान दिसत आहे ते सर्व जमीन मालक पाताडे पाटील परिवार कुटुंबीय या सर्वांचं आमच्या गणेश कृपा उत्कर्ष मंडळातर्फे पुन्हा एकदा जाहीरात जाऊया अंतिम सामन्याकडे साठमोडी क्रिकेट संघ नाणेफेकीचा जिममधूनच बघताय. विजय होत त्या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय व आघाडीची फिनीची जोडी मैदानात ती विशाल बस नॉन स्ट्राईक इंडला तेजस पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा पहिला चेंडू व गोलंदाजाचं स्वागत एका आकर्षक चौकारानं व सांघिक धावसंख्या ही 4 धावा सज्ज होतोय तो निखिल परकर यावेळी दुहेरी चेंडू उजव्या इष्टीवरचा यावेळी मात्र निरुत्तरित राहतोय तो निश्चितपणे डावकुरी हाताचा फलंदाज विशाल ज्याने पहिल्या चेंडूवर 4 धावांनी सदर इनिंगचा या डावांचा आघात केला होता त्याची फळी मात्र दुहेरी चेंडूवर निशब्दित ठेवतोय तो नियोजनबद्ध चेंडूने उजव्या हाताचा गोलंदाज या ठिकाणी निखिल परकर यावेळी पुढे सरसावत पदलालिप्त दाखवत फटका टोलवायचा होता तो सरळच्या दिशेने परंतु त्याचं ते मोठा फटका टोलवण्याचं स्वप्न यावेळी सुरू एक असा आखूट टप्प्याचा चेंडू बहुधा 9 मीटर लाईन क्षेत्रात फटका हा टोलवला जातोय सरते शेवटी पिंट्या तावडे हा दुरून चेंडूवर प्रवास करत पोहोचतोय ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू त्याच्या हातातून निसटतोय व मायभूमीला जाणवत एकंदरीत दुहेरी धावांची लयलूट ही सदैव फटक्यावरती भूत होते ती 6 धावा धावफलकावर 6 धावा धावफलकावर निश्चितपणे अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हे प्रगती पथावर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होताना दिसतोय तो निखिल परकर हा गोलंदाज यावेळी देखील वेगवान चेंडू मिसस्टँडिंग फटका फसलेला फटका मात्र मागील सामन्यातील हिरो या सामन्यात सबसे हिरो ठरव एकेरी दुहेरी धावांची त्याची नटलेली खेळ एका नियोजनबद्ध झेलाने ही समाप्तीच्या दिशेने होते ठीक आहे महत्वपूर्ण डावखुरी हाताचा विशाल हा तंबूच्या आसनाला परतल्यानंतर अजूनही गुणवान खेळाडू प्रगती युवक साठमवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये आपली पावलं वळवतोय तो मिलिंद चोरगे स्ट्राईक यांच्या दिशेने या ठिकाणी छोट्या तणीचा परंतु आक्रमक शैलीचा फलंदाज तेजस फटकेबाजी करताना दिसतोय पहिल्या षटकातील अंतलीन एका चेंडूचा खेळ हा बाकी यावेळी स्लो बॉल पद्धतीचा चेंडू गतीपरिवर्तित चेंडू फलंदाजाच्या फळीला या ठिकाणी वारा घालत गोंगावत चेंडूचा प्रवास हा थेट निश्चितपणे यष्टीरक्षकाच्या दिशेने व उर्वरित सोपस्कार या ठिकाणी यष्टीरक्षक पूर्ण करतोय व निर्धाव चेंडू अखेर महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सांगता ही होताना दिसते व प्रथम षटकाच्या सांगतेअखेर एक सांघिक धावसंख्या ही नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल विजयी झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रगती युवक साठमवाडी क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या ही 8 धावा धावफलकावरती एका घड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती महत्वपूर्ण असा एक गडी हा तंबूच्या आसनाला परतल्यानंतर महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचे निर्बंध हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा डावकुरी हाताचा गोलंदाज या ठिकाणी प्रगणेश गुरव सज्ज होतोय व समोर त्याचा कडवा प्रतिस्पर्धी मिलिंद चोरगे हा सज्ज होतोय उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक व खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय महत्वपूर्ण अंतिम लढत ही या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं प्रगती युवक साप्तवाडी विपक्ष सिद्धेश्वर दारू कासावडे विरुद्ध या ठिकाणी दारू अशी लढत ही तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते प्रथम षटकाचा खेळ माघारी तब्बल 8 धावा धावफलकावरती महत्वपूर्ण एका गाडीच्या स्वरूपात व दुहेरी गोलंदाज गणेश गुरव हा सज्ज होतोय यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू आडव्या बॅटने फटका हा निश्चितपणे टोलावला जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये डीप वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय व लिहिलेल्या चेंडूवर आपला अतिशय यांच्याकडनं 3000 रुपये षटकारासाठी त्याचप्रमाणे सनी पातळे यांच्याकडनं देखील षटकारासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक हे पुरस्कृत केलं जात आहे जर आता फलंदाजाने षटकार ठोकला तर
सफलताप्राप्त गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो डावखुरी हाताच्या फिरकीचा जादूगर प्रो गणेश गुरव व स्ट्राईक यांच्या दिशेने तेजस व नॉन स्ट्राईक यांना नवोदित फलंदाज या ठिकाणी गणेश. चेंडू मधल्या एष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधा अवस्थेत उजव्या हाताचा फलंदाज तेजस जखडला जातोय व परिणामता चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात. निर्धाव चेंडूची नोंद ही धावफलकावरती होताना पाहायला मिळते. यावेळी सुरेख असा चेंडू परंतु आपल्या मर्यादेचं उल्लंघन करतोय. जी मर्यादा आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आधाला ठोठावत आहेत. यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर चेंडू हा थोडासा खाली राहतोय. क्रिकेटच्या सांकेतिक परिभाषेतील सबमरीन डिलिव्हरी तब्बल 11 धावा या धावफलकावरती आघाडीचे 2 फलंदाज हे तंबूच्या आसळाला परत आहेत व 11 धावा या प्रामुख्याने खेळपट्टीवर झळकताना पाहायला मिळत आहेत. दुहेरी षटक हे प्रगतीपथावर. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका टोलवण्याचा इरादा प्रथमतः फळी व तदनंतर चेंडू हा थेट यष्ट्यांचा वेध घेतोय व जो तेजस या ठिकाणी चाचपडत फलंदाजी करत होता त्या फलंदाजाला त्रिफळाचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. ठीक आहे. विनंती असेल या ठिकाणी साठवणवाडी क्रिकेट संघाच्या खेळाडूंना आपलं अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. याच दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय प्रकाश तिर्लोटकर यांचं मान्यवर कक्षात आगमन झालेलं आहे. आमच्या गणेश कृपा उत्कर्ष मंडळातर्फे आपलं स्वागत आहे. आणि गोट्याची पावलं ही मैदानावरती वळताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित फलंदाजीची संपूर्ण सूत्रे तो आपल्या हाती घेतोय व फटकेबाजी करण्यासाठी स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होतोय व नॉन स्ट्राईक यांना त्याचा सहकारी गणेश सफलताप्राप्त गोलंदाज हा प्र गणेश गुरव. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा झेल घेण्याची सुसंधी व यावेळी दिलेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल टिपत आल्या पावली माघारी परतावं लागतंय. ते या ठिकाणी उजव्या हाताचे फलंदाज या ठिकाणी गोट्याला डीजे. महत्वपूर्ण या ठिकाणी दुसऱ्या षटकाची देखील सांगता ही गडी बाद झाल्यानंतर होताना पाहायला मिळते व तदनंतर तिसरा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना दिसतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश घाडे हा सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक गटातील या ठिकाणी पहिलं षटक व सांघिक महत्वपूर्ण तिसरं षटक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश आतापर्यंत कंजूसी गोलंदाजी ही प्रामुख्याने पाहायला मिळते. ती सिद्धेश्वर दारुण क्रिकेट संघाच्या गोलंदाजांची. प्रतिस्पर्धी संघाचे 4 कंदे फलंदाज हे तंबूच्या आसनाला पाठवत नाममात्र 11 धावा या धावफलकावर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू फुलर लेन पद्धतीचा चेंडू फलंदाजाच्या पॅडला स्पर्श करतोय. प्रथमतः एकेरी धाव ही सहज गती पूर्ण करतायत. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न व परिणामतः प्रयत्न सफल ठरतोय व या ठिकाणी एकेरी धावेनंतर महत्वपूर्ण दुहेरी धावांची लहर ही मैदानावरती झळकत दुहेरी धावेने सांघिक धावसंख्या ही 13 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 13 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उडवला जातोय. पर्यायानं जेवढी लांबी प्राप्त व्हायला हवी होती तेवढी लांबी फटक्याला प्राप्त न होता फलंदाजाला साथ लाभते. ती एकंदरीत डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाची व सरते शेवटी झेल मात्र मायभूमीला दान होत. एकंदरीत दुहेरी धावांची लहर ही मैदानावरती व या लहरीनं सांघिक धावसंख्या ही 15 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख असा जोरकस फटका हा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात पाहायला मिळतोय. प्र गणेश गुरवचं एक सुरेख असं क्षेत्ररक्षण तेवढाच सुरेख अशी फेकी ही निश्चितपणे यष्टीरक्षकाच्या दिशेनं प्रथमतः दोन्ही फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतायत व दुहेरी धावेसाठी या ठिकाणी साथ ही प्रामुख्याने उदयची व त्याला योग्य प्रतिसाद हा गणेशचा व दोघांच्या अनुमतीनं एकंदरीत दुहेरी धावांची लहर ही मैदानावरती व या बहुमूल्य दुहेरी धावेने सांघिक धावसंख्या ही 17 धावा.
उजव्या इष्टीवरचा चेंडू बॅटच्या मुखावाटे पडलेला जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न अखेर प्रयत्नच राहतोय व मोठा फटका टोलवण्याचं स्वप्न हे अधुरं राहते. ते फलंदाज गणेशचं एका नियोजनबद्ध चेंडू मात्र फलंदाजाच्या फळीला निशब्दित करत निर्धाव चेंडू हा नोंदला जातोय. यावेळी देखील तो चेंडू 30 दिशा 30 परिणिती. यावेळी देखील फलंदाजाच्या फळीला चेंडू हाय हॅलो करत वारा घालत गोंगावत थेट जाऊन यष्टीरक्षकाचा वेळ घेतोय व उर्वरित सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडू हा महेश घाडीच्या दिशेने सुपूर्त केला जातोय. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू निखिल परकर चेंडू खाली येतो व यावेळी त्याचा तोल जात तो जमिनीवर कोसळतोय व विलय चेंडू हा वन बाउंडच्या स्वरूपात डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर तब्बल चौकारासाठी नोंदवला जातोय व महत्वपूर्ण 3 षटकांच्या सांगते अखेरीस नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या ही 21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. या महत्वपूर्ण पहिल्या इनिंगची सांगता करणारं समारोहाचं षटक सांगतेचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कोर गोलंदाज स्वप्नील नारकर हा सज्ज होताना दिसतोय व स्वप्नील नारकरच्या या स्लॉग ओव्हरचा प्रामुख्याने सामना करण्यासाठी नवोदित फलंदाज या ठिकाणी उदयची पावलं ही मैदानावरती स्ट्राईक यांच्या दिशेने व नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने एका चौकाराने खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज गणेश हा सज्ज होताना दिसतोय. यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा मिस टायमिंग फटका निश्चितपणे नो मॅच लँड क्षेत्रात टोलावला जातोय. प्रथमतः एक धाव सहज गती पूर्ण करतायत. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न व तदनंतर तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय कारण या सदर तिहेरी धावेला प्रमुख कारणीभूत ठरते ती विलंबाने व विपरीत दिशेने येणारी फेक व या फेकी अभावी एकंदरीत तिहेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 24 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 24 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात गणेश नामक फलंदाज मधल्या फळीतील ते वादळ निश्चितपणे अंतिम षटकात मैदानावरती गोंगावेल का असा यक्ष प्रश्न हा तमाम प्रदर्शकांच्या मनात उपस्थित. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय पिंटू भांबुरे व या पुढील चेंडूवर जर षटकार खेचला तर सन्माननीय पिंटू भांबुरे व सनी पाताडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक रागे होईल याचं नोंद घ्या. एकेरी धावा अखेर तब्बल पाऊशतक धावफलकावर झळकवले जात आहेत म्हणजे 25 धावा धावफलकावर या प्रगती युवक साटमवाडी कासारडे क्रिकेट संघाच्या. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बॅटच्या मुखावाटे पडलेला तेवढ्याच ताकदीचा जोरकस फटका हा विथ अलॉंग द कार्पेट जमिनीला समांतर जमिनीला घरंगळत निश्चितपणे लॉंगॉनच्या क्षेत्रात टोलावला जातोय. निखिल परकरचं सुरेख असं पूर्वानुमान व त्या योग्यतेची त्या तत्परतेने केलेली फेकी ही गोलंदाज स्वप्नीलच्या दिशेने या ठिकाणी प्रमुख कारणीभूत ठरते. ती सदर फटक्यावर नाममात्र एकेरी धाव ही धावफलकावर गणण्यासाठी. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडवा बॅटने टोलावला जातोय व या वॉर्मअप पद्धतीच्या चेंडूवर कोणतीही दयामाया न दर्शवता फटका हा षटकासाठी गणला जातोय. विजय थँक्यू डीजे. षटकाराच्या बाहेर कॅच घेतला त्या झेलासाठी सन्माननीय किशोर आडिवरेकर व लक्ष्मण आडिवरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागू होत आहे. आपलं पारितोषिक घेऊन जा. राहुल राठोड हा क्षेत्ररक्षक बाहेर होता सीमारक्षक त्यांनी झेल घेतलेला आहे. धन्यवाद. षटकाराने सांघिक धावसंख्या ही 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकात एक क्रमप्राप्त अति गरजेचा फटका हा फलंदाज गणेशच्या फळीतून. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाच्या फळीला निशब्दित ठेवतोय. अतिरिक्त उंची हे प्रामुख्याने प्रदान करत चेंडूचा प्रवास चेंडूची परती ही यष्टीरक्षकाच्या दिशेने व तदनंतर गोलंदाजाच्या हाती चेंडू हा निर्धाव गणल्यानंतर उर्वरित चेंडू फेकण्यासाठी प्रामुख्याने सुपूर्त केला जातोय. यावेळी मिस टायमिंग फटका बॅटची लेमन कट घेत सिलिमिडॉनच्या क्षेत्रात टोलावला जातोय. एक धाव प्राथमिकरित्या पूर्ण दुहेरी धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न हा फलंदाजाच्या अंगलीत येतोय व नाममात्र निघते ती सदर फटक्यावरती एकेरी धाव. एकेरी धाव अखेर महत्वपूर्ण 4थ्या षटकाची या ठिकाणी सांगता होते व महत्वपूर्ण 4 षटकांच्या सांगती अखेरीस या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना
प्रगती युवक साटंगवाडी कासारडी क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या ही 33 धावा धाव फलकावर. प्रगती युवक क्रीडा मंडळ साटंगवाडीचा संघ या दोन मातब्बर संघांच्या दरम्यानची ही ग्रंथिका आपण पाहतोय. दोन संघ एकमेकांना टक्कर देत आहेत. कोण होईल कोणावर भारी याची प्रचिती 24 चेंडूनंतर स्पष्ट होईल, कारण 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. विजयासाठी 34 पाताडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार व विकेट घेतला तर 1000 रुपये. पिंटू भांबुरे व सनी पाताडे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशाल पाळीकर, स्ट्रायकिंग एंडला अमोल मोंडकर फलंदाजीसाठी सज्ज होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील. गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासारडे बंडवाडी आयोजित अंतिम सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विशाल. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक 24 चेंडू मध्ये बनवायच्या विजयासाठी 34 धावा सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघाला. पंचांकडे दाद मागितली आहे, जोरदार अपील केलंय. लेग बिफोरची दाद, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांकडून फेटाळून लावलं गेलंय आणि पर्यायानं एक निर्धाव चेंडू गणला गेलाय गोलंदाज विशाल पाळीकरच्या खाती. नावाप्रमाणे विशाल कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये धावांची पुंजी खूप कमी आहे. प्रगती युवक क्रीडा मंडळ साठेमवाडीकडे मात्र गोलंदाजांना खऱ्या अर्थाने कसरत आणि करामत करावी लागेल. या विकेटवर स्ट्रायकिंग एंडला अमोल. अकू टप्प्याचा हा ट्रॅकर आहे, पटका हवेत आणि यावेळेला फलंदाज फलंदाजी बॅट संपूर्ती आदळते आणि अमोल मोंडकर गोल्डन डकचा शिकार होऊन 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र प्रगती युवक क्रीडा मंडळाचं सेलिब्रेशन तुम्ही बघताय. याचा अर्थ एक किमती बहुमूल्य विकेट हाती लागलाय आणि 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 0 धावा. 34 धावांच्या उत्तरामध्ये सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारू. या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट व षटकार खेचला तर सन्माननीय पिंट्या भांबुरे व सनी पाताडे यांच्या 2 चेंडूमध्ये 0 धावा आणि 1 गडी बाद. सिद्धेश्वर क्रीडा मंडळ सुरेख चेंडू विशाल पाळीकरचा. फलंदाज पिंट्याच्या कानामध्ये हाय हॅलो करून गुदगुल्या करून चेंडू एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. पर्यायानं निर्धाव चेंडू पाहतोय आपण. तिसरा एक सफलता हाती लागली विशालच्या. धावांची पुंजी कमी असली. चौथा चेंडू घेऊन विशाल स्ट्रायकिंग एंडला पिंट्या. चेंडू पिंट्याचा फटका फसलाय. गणेश पिंट्या आल्या धावल्याने तंबूच्या आसऱ्याला गोल्डन डकचा शिकार. 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन पिंट्या तंबूच्या आसऱ्याला. दुसरी सफलता विशाल पाळीकरच्या हाती. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 0 धावा आणि आघाडीचे 2 मोहरे सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघाचे तंबूच्या आसऱ्याला. तर या चेंडूवर 1000 रुपयाचा मानकरी. कुठे फलंदाजाचे नाव सांगा. अजय. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील नारकर स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत एकंदरीत 3 निर्धाव षटक आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली आहेत. हे देखील निर्धाव षटक पाहण्याची संधी मिळेल का. 5वा चेंडू घेऊन विशाल आहे आणि यावेळेला चेंडू तेज दरार गेला एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. विशाल पाळीकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये, कारण सामना कोणीही जिंकू दे. मात्र आज बंडवाडीच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेट जिंकणार आहे. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव षटक टाकण्यासाठी अखेरचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावरती विशाल. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील नारकर. चेंडू गणेश परबच्या विशाल पाळीकरची. 0-0 3 विकेट 0. शाबास
करावं लागेल प्रगती युवक क्रीडा मंडळ साटमवाडीचं. कासारी गावातील वाडी मर्यादित संघ या स्पर्धेमध्ये साटमवाडीचा दाखल झालाय आणि मात्र अंतिम आणि उपांत्य फेरीच्या लढतीसाठी त्यांना 4 आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा होती आणि वाडीचा संघ प्रगती युवक क्रीडा मंडळ साटमवाडीचा संघ आता मात्र सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघाच्या विरोधात लढताना दिसतोय. लढावं लागेल या मॅच मध्ये. समीकरण बदललंय. एका निर्धाव षटकाने या सामन्याचं रूप बदललंय, या सामन्याचं रंग बदललाय, या सामन्याची दिशा बदलली आहे आणि दिशेबरोबरच या सामन्याची दशाही बदलली आहे. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. हा देखे जरा किसमें कितना है दम और कौन है पानी कम. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल डावखुरा फिरकीचा जादूगर मिलिंद चोरगे आणि स्ट्रायकिंग एंडला निखिल परब. अमोल, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ व या अनिश्चिततेच्या खेळामध्ये नेमकं काय घडेल हे भाकीत करणं म्हणजे कठीण. नक्कीच क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ. गोलंदाजी मार्गावरती मिलिंद चोरगे पंचांच्या उजव्या हाताकडून फिरकीचा जादूगर बॅटची लेमन करते. आणि गलीच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची भरती करेल मैदानाच्या आतमध्ये आली आहे केवळ एकेरी धाव. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 1 धाव. 17 चेंडूंचा खेळ. 17 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. प्रगती युवक क्रीडा मंडळ साटमवाडीचा संघ सिद्धेश्वर दारुण संघावरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. 17 चेंडू 33 धावा. फुलटॉस चेंडू चालू केलाय. जमीला समांतर आलाय चेंडू. गणेश परब थोडस पंपिंग करतोय, त्याचं रूपांतर झालंय दुहेरी धावांमध्ये आणि सुंदर बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत आपण पहिलं षटक पाहिलं गोलंदाज विशालचं, ज्याने निर्धाव षटक टाकलंय. गोलंदाजी मार्कवरती आहे मिलिंद चोरगे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खर्च केले 3 धावा आणि क्रीडा रसिकांना मी सांगू इच्छितो ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 16 चेंडू निर्धाव टाकून 7 गडी मिळवले त्या तेजसचं षटक अजूनही बाकी आहे. मिलिंद चोरगेचा चेंडू स्टेअर केला आणि पॉईंटचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची भरती करेल एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल. विकेट हॅट्रिक जर केली तर सन्माननीय सनी पाताडे, पिंट्या भांबुरे, गोट्या पाताडे, विजय नकाशे, नागेश बायकर यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक, 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्या. पॅकिंग येईलला निखिल परकर. गोलंदाजी मार्कवरती मिलिंद चोरगे. राईट लेफ्ट हँडेड गोलंदाज. खराब चेंडू फुल टॉस ड्राईव्ह केलंय. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रात आणि लॉंग लेग क्षेत्रावरून जोपर्यंत चेंडूची परती येईल नो बॉलचं सिग्नल आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा. आता मात्र क्रीडा रसिकांना मी सांगू इच्छितो उघडा डोळे, बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची संधी असेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज अजयला. अजयच्या बॅट मध्ये क्षमता आहे मात्र समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत रस्ता सोडू नका, हार मानू नका. या मॅच मध्ये समीकरण सातत्याने बदलत जाईल. विजयासाठी अजूनही आवश्यक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 धावा. चेंडू जाळी केलाय. चेंडूला डीप मध्ये पुन्हा एकदा गणेश परब आपल्याला पाहायला मिळते. गणेश परबचं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जाईल धावफलकावरती 7. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. विजयासाठी आवश्यक धावसंख्या होती 34 आणि 34 धावांच्या उत्तरामध्ये सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघाचा आघाडीचा फलंदाजीचा विभाग थोडासा कोलमडलाय आणि त्यानंतर मधल्या फळीमध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न निखिल परकर आणि त्याच्या साथीला असलेला अजय हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देत आहेत. मात्र बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवावी लागेल एका फलंदाजाला. टाइमिंग बेमिसाल क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार आलाय षटकार बॅट मधून.
विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. ही स्पर्धा देखील गणेशाच्या नावानेच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासार्डे बंडवाडी 13 हा क्रिकेट मधला अशुभ अंक आहे. मात्र या वेळेला काय घडेल, एका बाजूला शुभ अंक, दुसऱ्या बाजूला अशुभ अंक. 13 चेंडूंचा खेळ, 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती मिलिंद, स्ट्रायकिंग येईल निखिल. सुंदर चेंडू लेफ्ट मोरचा स्ट्राईक, हलकेच स्टेअर केला चेंडूला, त्याला डीप मध्ये लॉंग लेग वरून चेंडूची परती येईल आणि पुन्हा एकदा समीकरण आलंय. अखेरचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये बनवायच्या विजयासाठी 20 धावा. सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघाला, प्रगती युवक क्रीडा मंडळ साटमवाडी संघाच्या विरोधात. बारा चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती तेजस, ज्याने या स्पर्धेमध्ये सलग 16 चेंडू निर्धाव टाकून तब्बल 7 विकेट मिळवले. तोच गोलंदाजी मार्गावरती तेजस, स्ट्रायकिंग एंडला निखिल प्रकर, त्यावेळेला खराब चेंडू. निखिल प्रकारच्या पॅट मधून एक मोठा धमाका. चेंडू सीमारेषा पलीकडे आणि नो बॉलचा सिग्नल. षटकार. चेंडू असेल. 12 चेंडूंचा खेळ आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र 13 धावांची आवश्यकता. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. तो मोठा फटका निखिल पर मधून साटमवाडी संघ जिंकला तर सन्माननीय विजय नकाशे, गोट्या भाताडे, प्रल्हाद नारकर, नागेश बाळेकर, पिंटू भांबुरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक साटमवाडी संघाला लागू होईल. धन्यवाद. निखिल प्रकार स्ट्रायकिंग येईल. 12 चेंडूंचा खेळ, 13 धावांची आवश्यकता. गणेश मात्र खेळचा चेंडू आहे. निखिल प्रकारला धावबाद करण्याची संधी. हो सलग 2 धावा पूर्ण केल्या जातील. 11 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. मागची मॅच तुम्हाला आठवावी लागेल. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असतानाच एक सुंदर चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. 11 चेंडूंचा खेळ, 11 चेंडू मध्ये बनवायच्या विजयासाठी 11 धावा. अकरा चेंडूंचा खेळ, विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. तेजस, निखिल प्रकारसाठी सुंदर फटका. निखिल प्रकारच्या बॅट मारून आपल्याला मिलिंद चौके पाहायला मिळते. काऊ कॉर्नर क्षेत्रात मिलिंद चौकेची परती जाईल तोपर्यंत दुहेरी धावांची लहर. 10 चेंडूंचा खेळ आणि आता मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही होऊ शकते. एखादा चमत्कार, तेजसने जे आतापर्यंत चमत्कार केलेत या स्पर्धेमध्ये, अजून एक चमत्कार निर्णायक क्षणी जर तेजसने केला तर कमबॅक करेल प्रगती युवक क्रीडा मंडळ साटमवाडी. आणि दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी जर निखिल प्रकरने केली तर निश्चितपणे साटमवाडीचा संघ देखील विजयी होईल या मॅच मध्ये. सुरेख चेंडू, समीकरण बदलले. 9 चेंडू 9 धावा. सामना बरोबर सुटला तर सामना. 9 चेंडूंचा खेळ, 9 धावांची विजयासाठी आवश्यकता.
तेजसचा आता मात्र नियंत्रित अचूक टप्प्याचा चेंडू गोलंदाजीवरती नियंत्रण असणं खूप गरजेचं असेल तेजससाठी आणि दुसऱ्या बाजूला संयम निखिल प्रकारसाठी अति आवश्यक. यावेळेला बॅटच्या मैदानात निखिल प्रकारचा एक धमाका निखिल प्रकारच्या बॅटच्या स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलं निखिल प्रकारने समोरच्या प्लॉट मध्ये आणि षटकार निखिल प्रकारच्या बॅट मधून. निखिल पारकर यांनी जो आता षटकार घेतला सुंदर फटका निखिलच्या बॅट मधून एकदा बंद केले दुसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर पावलं काढले. दोन्ही संघांची धाव संख्या झाली आहे बरोबरी. आता मात्र विजयासाठी चेंडूंचा खेळ बाकी आहे 7. विजयासाठी गरज आहे फक्त एका धावेची. सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघ आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या षटकारासाठी आताच्या ज्या चेंडूवर षटकार खेचला त्या षटकारासाठी प्रयाग तळेकर व सन्माननीय तात्या पिसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज निखिल याच्यासाठी आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला तेजस एक्सप्रेस आकुल टप्प्याचा चेंडू निखिलच्या बॅट मधून अजून एक धमाका. MS धनुष्यबाणने सामना संपवला. निखिल परकरची खेळी आवडली असेल तर टाळ्यांच्या कडकडाट करायला काही हरकत नाहीये कारण तुमच्या टाळ्या खेळाडूंना प्रेरित करताय आणि या मॅच मध्ये सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुणचा संघ विजयी झालाय. प्रगती युवक क्रीडा भाग्यवान विजेता आकर्षक भेट आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या मान्यवर कक्षाच्या समोर या बक्षीस वितरणाला सुरुवात होत आहे. या आजच्या दिवसातील भाग्यवान विजेता या पुरस्कार मालक कोण होत आहे तसेच सायकलचा मालक कोण होत आहे हे पाहणारा अंतिम क्षण बक्षीस वितरणाला सुरुवात होत आहे. आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासारडे बंडवाडी यांच्या वतीने आम्ही हार्दिक शब्दसुमनांनी स्वागत करतोय. आपण आलात आणि आमच्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगत आली त्याबद्दल गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासारडे बंडवाडी यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. कृपया नीरज घाडी कारण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ते आमच्या या स्पर्धेला उपस्थित राहिले. मित्रांनो प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाहीये. तरी देखील आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ त्याने आमच्या या स्पर्धेला खर्च घेण्यासाठी आपण जातोय आमच्या मुख्य अतिथी कक्षाकडे. आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले रामेश्वर प्रतिष्ठान मिरगावचे अध्यक्ष तथा मिरगाव गावचे प्रथम नागरिक ज्यांच्या माध्यमातून रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून डे नाईट आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं युट्यूबच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष मैदानावरती ग्रीन पार्क मैदानावरती तुम्ही जी स्पर्धा पाहिलात त्या स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे सर्व आणि आपल्या सर्वांचे लाडके कोरोनाच्या कालावधीत तब्बल 52 मृत व्यक्तींवरती ज्यांनी मोफत अंत्यसंस्कार केले आपल्या जीवाची बाजी लावून ज्यावेळेला रक्ताची नाती दुरावली होती त्यावेळेला रामेश्वर प्रतिष्ठानचे हे देवदूत अक्षरशः धावून आले होते आणि त्यापैकीच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण काम केलं जायचं आणि ते स्वतः देखील त्या कामासाठी उपस्थित असायचे ते आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय भाई नरे साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. विद्या नकाशी यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण सन्मान करूयात भाई नरे साहेबांचा जे मिरगाव गावचे गोल्डन मॅन देखील आहेत. गोल्डन मॅन म्हणून त्यांना आपण सर्वजण ओळखतो. जरा आवाज कमी ठेव. मी मित्रांनो गोल्डन मॅन याच्यासाठी त्यांना म्हणतो की त्यांच्या अंगावरती किती रकमेचं सोनं आहे त्याच्याही पेक्षा त्यांचं मन किती मोठं आहे याच्यासाठी मी त्यांना गोल्डन मॅन म्हणतो. आमचे सर्वांचे लाडके आहेत. यानंतर आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पुण्यात जाणार आहोत.
अतिथी कक्षामध्ये आमचे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती ज्यांना सलग 2 वेळेला सभापती पद भूषणाचा सन्मान मिळाला ते आपले सर्वांचे लाडके दिलीपभाई तळेकर यांचा यथोचित आपण सन्मान करतो. श्रीपतभाई पताळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे दिलीपभाई तळेकर साहेबांना. दिलीपभाई तळेकरांचा यथोचित सन्मान होतोय श्रीपत पाताळे साहेबांच्या शुभ हस्ते. यानंतर आपण सन्मान करतो आहोत ज्यांच्या वाणीमध्ये अतिशय गोडवा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या भजनाने भुरळ घातली आणि त्यासाठी त्यांना कोकणचा कलाभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ते आपले सर्वांचे लाडके कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्माननीय प्रकाशजी पारकर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी आमच्या वाडीचे वाडी प्रमुख पती पाताळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी पारकर साहेबांना सन्मानित करूया. प्रकाशजी पारकर साहेबांचा सन्मान होतो. अतिशय संयमी असे व्यक्तिमत्व वेळेला धावून येणारे कार्यतत्पर आपल्या सर्वांचे लाडके आमचे जवळचे मार्गदर्शक नीरज घाडी कृपया आपल्याला विनंती असेल आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. यानंतर आपण अतिथी कक्षामध्ये जातोय. तळेरे गावचे उपसरपंच दिनेश मुद्रस यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. तळेरे गावचे उपसरपंच दिनेश मुद्रस यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. श्रीपत पाताळे यांच्या शुभ हस्ते जे मान्यवर मोठ्या संख्येने मान्यवरांची विशेष मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आमच्या कासारडे गावचे युवा उद्योजक आणि सर्वांचे लाडके सन्माननीय कासारडे गावचे माजी सरपंच संतोषजी पाटकर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. युवा नेतृत्व युवकांचे प्रेरणास्थान आणि युवकांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम देखील राबवले जातात आणि त्यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 22 आणि 23 मार्चला भोगले पार्करोडमध्ये देखील स्पर्धेचं आयोजन केलंय क्रिकेट स्पर्धेचं. त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हा. संतोषजी पाटकर यांचा सन्मान होतोय. त्यांनी या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील पुरस्कृत केलंय रोख रुपये 25,000. ते आमचे सर्वांचे लाडके संतोषजी पाटकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलाय. यानंतर माजी नगरसेवक देवगडवरून या ठिकाणी खास उपस्थित राहिलेले नीरजजी घाडी यांचा आपण सन्मान करतोय. मी दादा पाताळे यांना विनंती करतोय माझे निवृत्त सैनिक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. दादा पाताळे यांच्या शुभ हस्ते आपण नीरज घाडी यांचा सन्मान करतोय. नीरज घाडी माजी नगरसेवक देवगड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आपण सन्मान करणार आहोत ग्रामपंचायतीचे सदस्य बाबल्या कदम यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करतोय बाळा कोलते यांना आपण बाबल्या कदम यांचा सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आमच्या मंडळाचे खजिनदार बाळा कोलते यांच्या शुभ हस्ते. यानंतर आपण सन्मान करतो आहोत ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश पाताळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी सुप्रिया पाताळे मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण गणेश पाताळे यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर
कासाडे सातमवाडीचे डॉक्टर राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोपी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूयात. खरं तर पृथ्वी तलावरती डॉक्टरांना खूप मोठं महत्वाचं स्थान आहे आणि पृथ्वी तलावरचे देव म्हणून आपण डॉक्टरांना पाहतो. ते आमचे सर्वांचे लाडके राणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुहास नकासे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान स्वीकारावा लागेल कारण सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही आणि विकतही घेता येत नाही. मी गणेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. सुहास नकाशे यांचा ग्रामपंचायत सदस्य, एका ग्रामपंचायत सदस्याने दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्याचा केलेला हा सन्मान आहे. यानंतर कासारे गावचे उद्योजक उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक आमचे जवळचे मित्र प्रवीण शेटे यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतो आहोत. मी किशोर आडोदेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीण शेटे यांचा सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक युवा उद्योजक आणि संतोष पारकर यांचे अतिशय जवळचे मित्र आणि सहकारी आणि आमचे देखील जवळचे मित्र प्रवीण शेट्टी यांचा आपण सन्मान करतो आहोत. यानंतर आपण अतिथी कक्षामध्ये सन्मान करणार आहोत. आमच्या या स्पर्धेला ज्यांनी उत्कृष्ट असे चषक पुरस्कृत केले ते आमचे जवळचे मित्र प्रसाद जाधव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करेन श्रीपद पाताळे यांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रसाद जाधव यांचा सन्मान करूयात. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाताळे मॅडम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. खरं तर सर्व महिला वर्गाच्या वतीने मॅडम महिलांसाठी 50% आरक्षण आहे तरी देखील आम्ही एका महिलेचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. सर्व महिलांच्या वतीने सुप्रिया पाताळे मॅडम यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत आणि मी रश्मी पाताळे मॅडम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आमच्या अतिथी कक्षामध्ये बापू पारकर उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. बापू पारकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. सुहास नकाशे यांना विनंती करेन आपण सन्मान करायचा आहे बापू पारकर यांचा. यानंतर साटमवाडीचे वाडी प्रमुख साटम यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. मी प्रति पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. साटमवाडीचा उत्कृष्ट संघ देखील आमच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. यानंतर आमचे वर्गमित्र वैभव मुद्राळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करेन किशोर आडोरेकर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. वैभव मुद्राळे यांचा सन्मान होतोय. वैभव हेल्थ झोनचे मालक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट छायाचित्रकार, उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आपण म्हणून त्यांना ओळखतो
ज्यांना कणकवली तालुक्याचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्काराने सन्मानित केलं गेलं ते आमचे जवळचे मित्र पप्प्या सावंत यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी मिलिंद पाताडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आमचे जवळचे मित्र आणि आमचे लाडके मित्र महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये जे आपली सेवा बजावत आहेत, मात्र क्रिकेटची स्पर्धा असली की कुठेही ते हजर असतात, त्यांना कायमची सुट्टी असते. ते आमचे मित्र दीपेश कांसे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. आणि कोणीही हायवेवरती आपल्याला जर अडवलं तर आम्ही ज्यांना आवर्जून फोन करतो ते आमचे जवळचे मित्र दीपेश कांसे, आपण यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. विनंती करतो दादा पाताडे यांना, माझे निवृत्त सैनिक आहेत, त्यांच्या हस्ते आपण सन्मान करतो आहोत दीपेश कांसे यांचा. यानंतर आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्कृष्ट अशी पंचगिरी केली ते आमचे रामू शिर्के सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. रामू शिर्के सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी मनोज नकाशे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे रामू शिर्के सरांना. उत्कृष्ट अशी पंचगिरी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. टाळ्यांचा कडकडाट चालू ठेवा मित्रांनो. टाळ्यांचा कडकडाट याच्यासाठी चालू ठेवा, जे टाळ्या वाजवतात त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढतं. जे टाळ्या वाजवतात त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढतं आणि जे टाळ्या वाजवत नाहीत त्यांचं 10 वर्षांनी त्यांचं काहीही कमी होत नाही, त्यांचं आहे तेवढंच जातं. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आमचे उत्कृष्ट पंच अजय मराठे सरांना. मी विद्या नकाशे यांना विनंती करेन अजय मराठे सरांना आपण सन्मानित करूया. आमच्या अनुभवी पंचांची जोडगोळी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक निर्णय आणि ठाम मत यासाठी प्रसिद्ध असणारी ही जोडगोळी. यानंतर आमच्या स्पर्धेला समालोचक म्हणून 2 दिवस लाभलेले आमचे मित्र सागर कदम यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी दीपक पाताळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया सागर कदम यांना. दीपक पाताळे यांच्या शुभ हस्ते जे उत्कृष्ट बॉडी बिल्डर आहेत तर यानंतर आपल्याच कासारडे गावचा बुलंद आवाज मराठीतून समालोचन करणारे आमचे मित्र अमोलजी जमदाडे यांचं ज्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या कासारडे गावाचं नाव रोशन करतायत ते आमचे अमोल जमदाडे सर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय आणि गणेश कोलते एक क्रिकेटचा दर्दी त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातो. यथोचित सन्मान केला जातो. शाल श्रीफळ व रोख रुपये मानधन स्वरूपात त्यांचा येथे यथोचित सन्मान केला जात आहे. सन्माननीय अमोल जमदाडे सर. खरोखरच अमोल जमदाडे कासारडे गावाचं नाव रोशन करत आहेत. या खरोखरच त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या गणेश कृपा उत्कर्ष मंडळातर्फे लाख लाख शुभेच्छा. यानंतर
जे आम्हाला YouTube लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण करतात ते आमचे सन्माननीय मनीष पिसे व अक्षय पांचाळ यांचा सुद्धा यथोच्च सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय दशरथ पाताडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोच्च सन्मान करावा. अमोल गोंधळे. हॅलो, मनीष पिसे आणि अक्षय पांचाळ यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. उत्कृष्ट युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण तब्बल 185 देशापर्यंत आपली ही स्पर्धा पोहोचली आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कधीही म्हणजे 10 वर्षानंतर देखील युट्यूबवरती सर्च केलात तर तुम्हाला ही गणेश क्रीडा मंडळाची स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. यानंतर AR डेकोरेटर्स अनंत कोपडे आणि राजेंद्र सावंत आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने आपण एखादा सन्मान करणार आहोत. AR डेकोरेटरचे मी दत्ता पाटील यांना विनंती करेन, AR डेकोरेटरचे प्रतिनिधी कृपया उत्कृष्ट साऊंड सिस्टीम AR डेकोरेटर्स आमचा जो आवाज तुमच्यापर्यंत येतोय बंटी सावंत यांचा सन्मान होतोय. जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं हे साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेटर्स आपण त्यांचा सन्मान केलाय. यानंतर युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे आवर्जून उपस्थित असतात आणि युट्यूबवरती वेगवेगळे कार्यक्रम ते पोहोचवण्याचं काम करतात ते आमचे जवळचे मित्र संदीप साळुंके यांचा आपण सन्मान करतो आहोत. मी बापू नर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. लक्ष्मण आडिवरेकर, आदित्य पाताडे, अनंत पाताडे, राजवाडीचे विश्वजित पांचाळ, यानंतर आपण सर्वांचं म्हणजे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं मग ते मैदान बनवण्यासाठी असू देत, हे मैदान जे आम्हाला उपलब्ध करून दिले त्या जमिनीचे जमीन मालक त्यांचं देखील आम्ही आवर्जून वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. आम्हाला पाण्याची व्यवस्था करणारे आमचे सर्व सहकारी, मैदान बनवण्यासाठी किंवा संपूर्ण आउटफील्ड बनवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आणि आम्हाला ज्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली त्या सर्वांचं आणि इतर स्टंप असू देत, चेंडू असू देत किंवा इतर स्वरूपात ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ज्ञात अज्ञात सर्वांचं आणि विशेष करून जो महिला वर्ग आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व महिला भगिनींचं आमच्या गणेश कृपा उत्कर्ष मंडळाच्या वतीने आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतो. एकदा त्यांच्या सर्वांसाठी ज्ञात अज्ञात अदृश्य सर्व हातांसाठी आपण एकदा टाळ्यांचा कडकडाट करूया आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानूयात. यानंतर आम्ही मुख्य अतिथी कक्षाकडे पुन्हा एकदा जातोय. आमचे जे मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. मी सुरुवातीला विनंती करतोय आमच्या गावची आन बान आणि शान म्हणून आपण ज्यांना ओळखतो, आपल्या आवाजाने आपल्या मंजूळ आवाजाने त्यांच्या वाणीमध्ये अतिशय गोडवा आहे आणि वागण्यामध्ये उच्च पदावर जाऊन देखील अतिशय नम्रता आहे. ते आमचे सर्वांचे जवळचे अति आमच्यापेक्षा वयाने जरी मोठे असले तरी आम्हाला ते जवळचे मित्रच वाटतात. आमचे मार्गदर्शक देखील आहेत. ते आमच्या सर्वांचे लाडके माजी पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय प्रकाशजी पारकर साहेबांना आपण सर्वांनी विनंती करूया की अगदी 2 मिनिटांमध्ये आम्हाला आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद अमोल. या ठिकाणी गणेश कृपा क्रीडा मंडळ कासार्डे बंडवाडी या मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असं क्रिकेटचे आयोजन गेले 3 दिवस या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलं आणि त्यानिमित्त या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आता कोणाची नावं घेत नाहीये, वेळ झालेला आहे, सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि स्वागत करतो. कासार्डे बंडवाडी या गणेश कृपा मंडळाने गेल्या अनेक वर्षाचा इतिहास या मंडळाचा आहे. सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये कासाड्यामध्ये नंबर 1चं कार्य प्रत्येक वर्षानुवर्ष करत आलेले गेले अनेक वर्षाचा इतिहास हे कासाडे गणेश कृपा मंडळ बंडवाडी यांचं आहे. कारण जिल्ह्यातली मग ती रेकॉर्डिंग स्पर्धा असू दे
नाट्य स्पर्धा असू दे, क्रिकेट स्पर्धा असू दे, या प्रत्येक स्पर्धेमध्ये बंडवाडी ही अग्रेसर असते आणि त्याच्यामुळे या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. कारण प्रत्येक क्षेत्रामधल्या प्रत्येक खेळाडूला, कलाकाराला, प्रत्येक व्यक्तीला वाव देण्याचं काम बंडवाडी करत असते. त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान माझ्या बंडवाडीचा आहे. मी मनापासून तुम्हा सर्वांना, माझ्या तरुण मित्रांना, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो की असंच कार्य आपलं गणपती बाप्पाच्या कृपेने सदैव चालू राहावं. माझ्या कासराड्यामध्ये गाव तिथे, वाडी तिथे क्रीडा स्पर्धा असं नियोजन वर्षानुवर्षे, अनेक वर्ष आज चालू आहे आणि संपूर्ण गावातील अनेक स्पर्धा या ठिकाणी होतात. त्याच्यामध्ये सध्याच्या ह्या 4-5 वर्षामध्ये, 3-4 वर्षामध्ये गाव मर्यादित आणि वाडी मर्यादित अशा स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात. त्याचं कारणच एवढं आहे की बाहेरचे काही खेळाडू, 1-2 खेळाडू आपण या ठिकाणी म्हणतो की ते चांगल्या प्रकारचे खेळाडू आपल्यामध्ये यावेत. आपल्यामध्ये काय कमतरता आहे ती त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळते. हे त्याच्या मागचं उद्दिष्ट ठेवून 2 खेळाडू फक्त आपण किंवा 3 खेळाडू या ठिकाणी आणतो की बाकीचे सर्व खेळाडू आपल्या गावातले आपले खेळाडू या आपल्या मैदानामध्ये खेळले पाहिजे, हे उद्दिष्ट या ठिकाणी घेऊन कासरड्यामध्ये या स्पर्धा होत आहेत. आणि त्याची सुरुवात मला वाटतं आमचे तरुण मित्र गुरु पाताडे आणि विद्याधर नकासे आणि सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय झाला. मग त्याच्यामध्ये संतोष पारकर वगैरे ज्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे ते सुद्धा खेळाडू म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करत असतात. आमचे दिलीप भाई आहेत. नरे साहेबांबद्दल तर काय सांगावं, त्या माणसाने एवढं चांगलं कार्य, ते आज मिठगावचे त्या ठिकाणी सरपंच म्हणून कार्यरत आहेत. पण त्याने कोरोनाच्या काळामध्ये विविध लोकांचं त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम होते ते त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न अनेक वेळ केलेला आहे आणि म्हणून त्यांचं नाव आज अग्रेसर घेतलं जातं. आणि या व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत, सर्वांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहेत. त्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता शेवटच्या फायनल मध्ये 2 संघांचा जो अटीतटीचा सामना झाला, दारू विरुद्ध कासाडे प्रगती युवक मंडळ, या दोघांमध्ये खरोखरच देखणा असा सामना या ठिकाणी झाला आणि सेमीफायनल सुद्धा आम्ही डोळ्याने पाहिली. अतिशय सुंदर सेमीफायनलचा सुद्धा सामना या ठिकाणी झाला आणि या शेवटच्या फायनलमध्ये प्रगती युवक मंडळाला थोडासा त्या ठिकाणी मागे जावं लागलं. शेवटी खेळ आहे, खेळामध्ये कुठलाही संघ जिंकू देत, तो संघ आपला आहे आणि जिंकणार ती फक्त क्रिकेटच जिंकत असते. त्याच्यामुळे 100% दोन्ही संघांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या संघांनी इथे भाग घेतला त्या सर्व संघांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देऊन भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब, अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना आपण केलं. यानंतर आमच्या अतिथी कक्षामधील आमचे सर्वांचे लाडके, ज्यांना सलग 2 वेळेला पंचायत समितीच्या सभापतीपदी बसण्याचा बहुमान मिळाला, त्या आमच्या सर्वांचे लाडके दिलीपभाई तळेकर यांना आपण विनंती करूया की अगदी 2 मिनिटांमध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासारडे बंडवाडी आयोजित सलग 3 दिवस या सामन्याचा शेवटचा दिवस, बक्षीस समारंभ आणि या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी आणि क्रीडाप्रेमी मित्र, ही खरोखरच एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होते. जसं आमचे पारकर साहेब बोलले की या बंडवाडीमध्ये जे जे कार्यक्रम होतात ते वाखाणण्याजोगे कार्यक्रम असतात. जशी श्रीपतबाई तुमची फळी होती, श्रीपतबाई असतील, हरिबंड असतील, दत्ता असेल किंवा आमचा बाळा असेल, तोच वारसा आज या सर्व म्हणजे विद्यानकाचे असतील, गुरु असेल, आमचा हे सर्व गणेश वगैरे सर्व असतील, लक्ष्मण असेल, यांनी चालवलाय. खरोखरच एक चांगली स्पर्धा. आणि अमोलसाठी सांगेल की अमोलची कायम इच्छा आहे की या कासारड्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये एक नाईट स्पर्धा व्हावी, भव्य दिव्य अशी. जसे भाई नरे किंवा आनंदवाडी स्पर्धा होते, अशी एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भागामध्ये व्हावी यासाठी कायम सातत्याने अमोल किंवा आम्ही बोलत असतो. पण आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं
की ही स्पर्धा होण्यासाठी जर खरं कोणाला सांगायचं असेल तर या बंडवाडीला सांगा किंवा या मंडळाला सांगा. या मंडळाचं मनात घेतलं तसं आमचा विद्या आहे, विद्याला जर मनात घेतलं, संतोष पारकर, पुणे शेटे, आमचा प्रसाद असेल, बुवा असतील, हे सर्व बरोबर असतील तर ती स्पर्धा व्हायला वेळ लागणार नाही मित्र. आज सर्वांची इच्छा ती आहे, सर्व क्रीडाप्रेमींची, क्रीडा रसिकांची किंवा जे खेळाडू आहेत या सर्वांची इच्छा आहे की आपल्या या भागामध्ये नाईट स्पर्धा व्हायला पाहिजे. तर आम्ही बाईनेराकडे जातो, 4-4 दिवस जातो, राहतो तिकडे आणि ती स्पर्धा बघतो. जो उत्साह त्या प्रेक्षकांचा असतो. पाथर्डे मॅडम, त्या ठिकाणी अनेक महिला, त्या महिलांसाठी सेपरेट गॅलरी असतात बसायला आणि अनेक महिला त्या ठिकाणी स्पर्धा बघायला येतात. अनेक व्यवसाय त्या निमित्ताने चालतात. त्या नाईट स्पर्धेला पूर्ण ग्राउंड भरलेलं असतं. 8 दिवस स्पर्धा चालते आणि 8 दिवसात मला वाटतं 6 महिन्याचं जे व्यवसाय असेल एखाद्या मंडळाचा, एखाद्या बचत गटाचा, तो 6 महिन्याचं उत्पन्न त्यांना या 8 दिवसात मिळतं. या स्पर्धेकडे नुसती स्पर्धा न बघता एक आपल्या गावासाठी एक प्रोग्राम घेऊन असा मोठा कार्यक्रम होतो की जवळपासची सर्व दुकाने, सर्व व्यावसायिक आहेत या स्पर्धेवर 8 दिवसात, जसं आपली जत्रा असते, कुणकेश्वर असेल किंवा पाडगाव जत्रा असेल, अशा प्रकारची जत्राच्या स्पर्धेच्या निमित्ताने त्या ठिकाणी भरलेली असते. म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे संतोष पारकरची की आपण जर पुढाकार घेतलात आणि ह्या मंडळाकडे जबाबदारी दिलात तर ह्या गावामध्ये हे मैदान जरी आपल्याला कमी वाटलं तर असाच जागवांच्या मागे मैदान आहे किंवा आपलं मोदी मैदान किंवा अनेक मैदान या कासारड्यामध्ये आहेत की त्या ठिकाणी अशा मोठ्या स्पर्धा होऊ शकतात. मी त्यासाठी बोलणं उठलो की अशी स्पर्धा आमची सर्वांची इच्छा आहे. नको तराळ नाके कासार दोन्ही मिळून किंवा आपला पूर्ण विभाग मिळून आपण एक स्पर्धा करूया. यासाठी सर्वांचे आपण मार्गदर्शन घेऊया. आमचा दिनेश आहे, तुम्ही ग्राउंडची त्याला जबाबदारी द्या. अनेक संतोष पारकर हे सर्व ग्राउंड हलवलेले माणसं आहेत, खेळलेले माणसं आहेत, जुने खेळाडू आहेत. त्यामुळे अशाच प्रकारची स्पर्धा विद्या आपल्याकडे व्हायला पाहिजे, आम्हाला आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपण सर्वांनी या माणसाच्या मागे लागूया आणि ही स्पर्धा होण्यासाठी आपण प्रयत्न करूया, जेणेकरून आपले सर्व खेळाडू बाईंनी आता डिक्लेअर केलंय की आपण पण सहकार्य करू. कारण कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन बाईंनी करतायत. लाईट म्हणा, गॅलरी म्हणा, असं मोठा जो मेन भाग असतो तो भाग कशा प्रकारे आपण हँडल करायचा याचं सर्व माहिती आपण बाईंपर्यंत घेऊया. आणि ही स्पर्धा माझ्या मते संतोषजी आपण 2 शब्द बोलून डिक्लेअर केला, एकदा डिक्लेअर बद्दल करा. ही स्पर्धा 100% होणार. कारण आपला विद्या जर पुढे गेला तर पुढे गाव हलवून टाकील, गाव फिरवून टाकील, मला खात्री आहे. आणि विद्या आपण याकडे लक्ष द्या आणि ही स्पर्धा आपण यात संपन्न करा, जेणेकरून ते चित्र जे आपण युट्यूबच्या माध्यमातून बघतो, आपण टीव्हीवर बघतो, आपण ऐकतो, ती माझ्या सर्व प्रेक्षकांना जे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, या आपल्या महिला भगिनी आहेत, या सर्वांना एकत्र या ठिकाणी दाखवा. अशा प्रकारची प्रांताला विनंती आपल्याला करतो आणि तुम्हा सर्वांना, सर्व खेळाडूंना भावी आयुष्यात शुभेच्छा देतो आणि माझ्या गांगेश्वराकडे प्रार्थना करतो की आपल्या तुम्हाला सर्वांना उत्तम आयुष्य, उत्तम आरोग्य माझ्या गांगेश्वराने द्यावं, माझ्या मालकाने द्यावं, माझ्या गणपतीने द्यावं, अशा प्रकारची प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा या ठिकाणी बोलून दाखवलात, व्यक्त केलात आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कासारडे गावामध्ये नक्की होईल. त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊयात. मित्रांनो, देवाने प्रत्येकाला जन्म दिलाय, मात्र प्रत्येकाला जन्म दिल्यानंतर खऱ्या अर्थाने सन्माननीय भाई नरे साहेब असतील, सन्माननीय दिलीपभाई तळेकर असतील, सन्माननीय संतोष पारकर साहेब असतील, सन्माननीय प्रकाशजी पारकर साहेब असतील किंवा सन्माननीय संजयजी देसाई साहेब असतील, या महनीय व्यक्तींना देवात खास आणि खास आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठीच या पृथ्वी तलावरती पाठवलं आहे. आणि त्यामुळे यांच्या माध्यमातून आपण यांनी जर पुढाकार घेतला तर निश्चितपणे आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण नक्की करूयात, अशी आपण सर्वांच्या वतीने आपण त्यांना विनंती करूयात की आपण डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीला सर्वांनी लागूयात. यानंतर आपण मुख्य बक्षिसाच्या सोहळ्याकडे जातो आहोत. धन्यवाद. यानंतर आपण मुख्य बक्षिसाच्या सोहळ्याकडे वळतो आहोत. आमच्या या स्पर्धेमध्ये सुरुवातीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक होतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जात आहे
क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून ओळखला जातो आणि तो पाठीराखा ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय म्हणजे त्याला जे क्षेत्र आखून दिलं त्या क्षेत्राचं त्याने उत्कृष्ट रक्षण केलंय असा आमचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. कोण असेल? आमच्या मंडळाचं नाव आहे हा गणेश परब उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करतोय बाबल्या कदम ग्रामपंचायत सदस्य यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. गणेश परब यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आमच्या स्पर्धेतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गणेश परब प्रगती युवक क्रीडा मंडळ साठमोडी संघाचा हा खेळाडू. यानंतर आमच्या स्पर्धेमध्ये दुसरं पारितोषिक होतं उत्कृष्ट फलंदाज आणि हे उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जातंय ज्याने आपल्या बॅटने धावांची अक्षरशः बरसात केली, आपल्या फळीतून धावांचे रतीब रचले. तो आमच्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय निखिल परकर. मी गणेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण निखिल परकरला सन्मानित करूया. आमच्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि यानंतर आमच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक होतं आणि हे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे. मी अनाउन्स करू की तुम्ही मोठ्याने नाव घेताय? कोण? मोठ्याने सांगा, आवाज येत नाही मला. ओके बेटा तेजस, ये तेजस पाळेकर ज्याने सलग 16 चेंडू निर्धाव टाकले आणि 7 विकेट घेतले. तो उत्कृष्ट गोलंदाज. स्पर्धेमध्ये एकंदरीत 8 विकेट असतील मात्र सलग 7 विकेट निर्धाव षटक टाकून निर्धाव चेंडू टाकून. जिनेश मित्र यांना विनंती करते तेजस पाळेकरला सन्मानित करूया उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर अंतिम सामन्यातील सामनावीर आपल्याला मिळालाय त्याने आपल्या बॅटने एक हाती सामना आपल्या संघाला जिंकून दिला. कोण आहे? निखिल परकर. मी अनिल शेट्टी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करूया. अंतिम सामन्यातील सामनावीर वैभव मुद्रा यांच्याकडून टी शर्ट देखील आहे. ते उपांत्य फेरीसाठी आहे आणि उपांत्य फेरीमधील 2 सामन्यामध्ये आम्ही सामनावीर काढले होते. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यामधील उपांत्य फेरीतील पहिला सामनावीर ठरलाय. कोण आहे? डावखुरा फलंदाज विशाल पाळेकर. पप्पी पाटाडे यांना विनंती करेन उपांत्य फेरीतील पराभूत संघातील सामनावीर. उपांत्य फेरीमध्ये सामनावीर ठरला विशाल पाळेकर. डावखुरा फलंदाज ज्याने क्रीडा रसिकांची मनं जिंकले विशाल पाळेकर. त्यानंतर उपांत्य फेरीतील दुसरा आपण सामनावीर आहे. आज एकाच खेळाडूला सगळी पारितोषिकं जात आहेत. उपांत्य फेरीतील अजून एक सामनावीर कोण? माझी एक स्क्रिप्ट तुमच्याकडे आहे का? माझं काम तुम्ही खूप सोपं करताय. निखिल परकर. मी विजय कोणते यांना विनंती करेन. विजय कोणते यांच्या शुभ असते वैभव विजय हेल्थ झोन यांच्याकडून यानंतर आमच्या स्पर्धेमध्ये मालिका वीराचं पारितोषिक होतं
मात्र काही अपरिहास्य कारणास्तव आम्ही मालिकावीराचं पारितोषिक मोठं ठेवलं होतं. मालिकावीराचं पारितोषिक म्हणजे संपूर्ण स्पर्धेतील मानाचं पारितोषिक मानलं जातं. मात्र काही अपरिहास्य कारणास्तव आम्ही यावर्षी मालिकावीराचं पारितोषिक देणार आहोत. मालिकावीर जातोय विशाल पायकर one and only. आणि यासाठी बॅट दिले वैभव हेल्थ झोन यांच्याकडून आम्ही विनंती करेन वैभव उदय यांना आपल्या शुभ हस्ते विशाल नावाप्रमाणे विशाल कामगिरी आहे विशाल पायकरची. सर्व चषक प्रसाद जाधव यांनी पुरस्कृत केले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील संतोषजी पायकर यांनी पुरस्कृत केलंय. यानंतर उपांत्य फेरीतील पराभूत संघांसाठी पारितोषिक आहे आणि उपांत्य फेरीमध्ये पहिला पराभूत संघ आपल्याला मिळाला आहे मनोज 11. मी प्रकाशजी पायकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. उपांत्य फेरीतील पहिला पराभूत संघ मनोज 11. पहिल्या गटामधील हा संघ होता मनोज 11 जो उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालाय. मात्र चांगला खेळ आपण त्यांचा पाहिला. त्यानंतर उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ आपल्याला मिळाला आमच्या कासाडे गावातील मार्कादेवी जांभूळवाडी. हे पारितोषिक प्रदान करतो भाई तळेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. यानंतर द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक हे पारितोषिक आहे. मात्र तत्पूर्वी जी एवढी मोठ्या संख्येने गर्दी ज्याच्यासाठी आहे, मला माहिती आहे एवढी मोठी गर्दी तुम्ही का केलाय. ओके, तोच कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय. लकी ड्रॉ माझं नाव काढ. आम्ही पहिल्या जर लक्ष द्या आमच्याकडे मोठी 5 पारितोषिकं आहेत. मात्र तत्पूर्वी एक आकर्षक भेट वस्तूसाठी आपण सुरुवातीची 20 कुपन काढणार आहोत. ज्या 20 भेट वस्तू आहेत आणि त्यानंतर जी आमची मोठी 5 पारितोषिकं आहेत त्यांच्यासाठी आपण कुपन काढणार आहोत. सुरुवातीची जी 20 कुपन आपण काढणार आहोत ती आकर्षक भेट वस्तूंसाठी असतील. त्यामध्ये पहिलं कुपन आपल्याला काढतायत गुरु पाताडे. गुरु हो जा सुरू लकी ड्रॉ. गुरु पाताडे सागरपासून लकी ड्रॉची होता. फक्त तुझी चिठ्ठी काढायची नाहीये. आणि कुपनचा नंबर आहे आकर्षक भेट वस्तूसाठी साई बाबा सोशल क्लब. विनायक नकाशे आपण आकर्षक भेट वस्तू घेऊन जायची आहे. पहिलं कुपन आहे गुलाबी काढा आमचे गुलाबी. यानंतर आकर्षक भेट वस्तू दुसरी आपण लकी कुपन काढतोय. नाव आहे संदीप मालुसरे.
262 क्रमांक संदीप मालुसरे. आकर्षक भेटवस्तू मिळेल. 2 पर. त्यानंतर तिसरी आकर्षक भेटवस्तूसाठी मंजूर शेख 266. कोण उपस्थित असेल तर लगेचच यायचं आहे. यानंतर चौथा आपण कुपन काढतोय आकर्षक भेटवस्तूसाठी. शिवन्या कोणते 465. आकर्षक भेटवस्तू शिवन्या कोणते. आकर्षक भेटवस्तू द्यायची आहे. यानंतरचं पुढचं कुपन आहे प्रमोद गायकर 273. यानंतरचं पुन्हा एकदा कुपन आलंय मंजूर शेख 270 नंबर. मंजूर शेख भरपूर भाग्यवान दिसत आहेत. यानंतरचं कुपन आपण काढतो आहोत आकर्षक भेटवस्तूसाठी असेल आणि नाव आहे कपिल एकनाथ कोलते. भाई कालच्या दिवसापासून गणेश कोलतेने भाई दीपक भाई कालच्या दिवसापासून गणेश कोलतेने 3 दिवस दुकान बंद ठेवलंय आणि घरी त्याला पप्पा विचारत होते 3 दिवस दुकान बंद ठेवलंस किती नुकसान झाला. आता गणेश कोलतेने फोन लावून संध्याकाळी सांगितलं पप्पा काही काळजी करू नको माका प्रत्येक दिवसाचे 200 असे कॅश घेतल्याबद्दल 600 रुपये मिळाले आहेत. पैसे वसूल झाले आहेत. यानंतर आपण आकर्षक भेटवस्तूसाठी पुन्हा एकदा कुपन काढतोय. कुठे भाई 2 कुपन काढा. 2 कुपन काढा. आतापर्यंत आपण लकी कुपन काढलेत 7. एकूण काढायचे 20. 2 कुपन आपण काढतो आहोत. त्यामध्ये नाव आहे नितीन सोलकर 461 नंबर आणि अनुपम बांगर 452. त्यानंतरची दुसरी 2 कुपन येत आहेत. वेदांत नांदलस्कर तळेरे वेदांत नांदलस्कर 226 नंबर. त्यानंतर दिव्येश गवळी 27 नंबरचं कुपन. यानंतरचं कुपन आहे अरुणा विलास आडिवरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बारा कुपन झालेत. यानंतरचं कुपन आहे लक्ष्मण आर्डेकर यांच्या मातोश्री आहेत. यानंतरचं लकी कुपन आहे नांदुसकर यांचं भेटवस्तू द्यायची आहे. यानंतरचं कुपन आहे राकेश राजीव पाताळे उत्तर गावठण 114 नंबर. यानंतरचं नाव आहे स्वप्नील चव्हाण 39 नंबर. 14 झाले. 14 अजून 6 काढा. फटाफट 6 काढा. यानंतरचं कुपन आहे ईशा रावलाने 77 नंबर. रोहित पातारे 72 नंबर.
तर नितीन सोलकर 434 नंबर. यानंतरचं कूपन आहे अविनाश राघव 239 नंबर. अजून 2 कूपन करा. अविनाश राघव उपस्थित आहे. यानंतरचं कूपन आहे सुभाष नकासे 217 नंबर. मुंबई जायचे पैसे बसून झाले. एक कॅश घेतले 200 रुपये मिळाले आणि लकी कूपन. आणि त्यानंतर रोहित राठोड 230 नंबर. तर आपण 20 आकर्षक भेटवस्तूंसाठी कूपन काढलेत. यानंतर ज्याच्यासाठी तुम्ही सर्वजण थांबला आहात, पहिलं आपण कूपन काढणार आहोत. आकर्षक भेटवस्तूंचं कूपन झाल्यानंतर आमच्याकडे 5 मोठी पारितोषिकं आहेत, भेटवस्तू आहेत. त्यासाठी आपण पहिलं कूपन काढतोय फॅन साठी. भाई त्रयतील व्यावसायिक SP पाटील यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले. आकर्षक फॅन दिला जाईल आणि हे फॅन साठी आपण कूपन काढतोय. भाग्यवान विजेता आहे साई बाबा सोशल क्लब. बघा भाई, खऱ्या अर्थाने सगळ्यांची सेवा त्यांनी केली आहे. फॅन साठी आपण कूपन काढल्यानंतर दुसरं आपण कूपन काढतोय मिक्सर साठी. आणि मिक्सर साठी कूपन मिक्सर पुरस्कृत केला यश नितीन बंडे यांनी. आणि कुकर साठी नाव आहे प्रमोद गायकर. प्रमोद गायकर मिक्सर साठी प्रमोद गायकर. यानंतर तिसरं पारितोषिक आहे पैठणी. आणि पैठणीसाठी कूपन आहे सुरेखा वसंत शेलार. यांना पैठणी मिळाली आहे. बघा, महिलेलाच पैठणी मिळाली आहे. हा देखील योगायोगच म्हणावा लागेल. कोण प्रतिनिधी आहेत का? सुरेखा शेलार पैठणीसाठी. आणि यानंतर या ठिकाणी आयरे उपस्थित आहेत. सुरेखा वसंत शेलार यांना पैठणी मिळाली आहे कूपन मध्ये. काळ्यांचा कडकडाट चालू ठेवा. बघा, आदेश भाऊजींनी पैठणी वाटल्यात. आमचे श्रीपद भाऊजी पैठणी वाटतायत. यानंतर आपण कूपन काढणार आहोत ते आहे सायकल साठी. सायकल भाई विद्याधर नकाशे यांनी 3 दिवस ही सायकल चालवली आहे मोफत. ओके. आणि सायकल साठी सूरज पाताडे. माजी सरपंच संतोष पाटले यांना विनंती असेल चावी देण्यात येईल. आणि सूरज, आता तुला सायकल मिळाली आहे. निदान आता तरी सकाळी लवकर उठ, नाहीतर ती सायकल लक्ष्मण संतोष पाटील साहेबांनी क्रेटा गाडीची चावी दिली आहे. यानंतरचं पारितोषिक आहे भाई, जरा एक मिनिट. यानंतरचं पारितोषिक आहे शीत कपाट रेफ्रिजरेटर फ्रीज. मात्र हे पारितोषिक मंडळाने असं अनाउन्सिंग केलंय की गेले 3 दिवस मी समालोचन करतोय, त्यामुळे कूपन न काढताच हे फ्रीज मला देणार आहेत. आणि हे पारितोषिक जात आहे मनस्वी नकाशे. मनोज
पत्नी मनस्वी नकाशे, मुलगी मला उद्या नकाशाने पत्नी सांगितलं. मुलगी बघा, मुलगी ही धनाची पेटी असते बघा. मुलगी झाल्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आमच्या स्पर्धेतील ज्या संघाने कासार्डे गावचं प्रतिनिधित्व केले, प्रगती युवक क्रीडा मंडळ साडमवाडी. मी विनंती करेन संतोषजी पारकर युवक क्रीडा मंडळ साडमवाडी. प्रगती युवक क्रीडा मंडळ साडमवाडी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरले. आमच्या स्पर्धेमध्ये गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासार्डे बंडवाडी आयोजित भव्य ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यानंतर आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघाने अधिराज्य गाजवलंय, संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहिलंय, वन अँड ओनली सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुम. सर्व मान्यवरांना विनंती असेल भाई नरे साहेब आणि सर्व मान्यवर दिलीपभाई केळकर, संतोषजी पारकर साहेब, कवी पाताडे, प्रकाशजी पारकर साहेब, आमचे सर्व ज्येष्ठ, आमच्या मंडळाचे सर्व मार्गदर्शक. प्रथम क्रमांक जातोय सिद्धेश्वर क्रीडा मंडळ जातीसाठी. एकदा टाळ्यांचा गजर करूया. वन अँड ओनली सिद्धेश्वर क्रीडा मंडळ दारुण संघ आमच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवणारा संघ आपल्याला मिळाला आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय अपराजित. सर्वांचे मनपूर्वक आभार असतील. या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन विशेष म्हणजे खास देवगड मिडबाव मी मनपूर्वक आभार मानतोय आणि आमच्या सर्व कासाडे गावातील सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे आणि आमच्या वाडीतील सर्व ग्रामस्थांचे, कासाडे गावातील सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानून